अरे समजते हैं. सो इनक्रीज इन एरिया, ओके, न्यू एरिया A1 डॅश इज इक्वल टू A1 प्लस 2 अल्फा डेल्टा टी. हा इन्क्रीज्ड एरिया किंवा न्यू एरिया असेल. ओके, तर ह्या न्यू एरियाचा फॉर्म्युला लिहा. ओके, काय होईल तर इन्क्रीज्ड एरिया, ओके, आफ्टर इन्क्रीमेंट इन temperature is A1 dash is equal to A into, okay, 1 plus 2 alpha delta T. हे कशासाठी? फॉर आयसोट्रॉपिक मटेरियल्स. फॉर आयसोट्रॉपिक मटेरियल्स. ओके, आणि ह्या अॅनिआयसोट्रॉपिक मटेरियल्स मध्ये काय असेल? हा अल्फा 1 प्लस अल्फा 2 इज इक्वल टू हा 2 अल्फा. अरे कळतं? फॉर एनी आयसोट्रॉपिक मटेरियल्स इथं 2 अल्फाच्या ठिकाणी काय कराल तुम्ही? तर अल्फा 1 प्लस अल्फा 2 कन्सिडर कराल. अरे समजतं? लक्षात येतंय? काही कन्फ्युजन नाहीये. आणि हा कशासाठी? फॉर ओके एनी आयसोट्रॉपिक मटेरियल्स. एनी आयसोट्रॉपिक ओके मटेरियल्स. अरे कळतं? ओके, तर पहा बाकी काहीही बदल नाही. 2 अल्फा इज इक्वल टू अल्फा 1 प्लस अल्फा 2 कन्सिडर करायचा आहे. ओके, काही कन्फ्युजन नाहीये. आता इथं परत एक गोष्ट, तर ओके जसं आपण लिनियर कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन कन्सिडर केला तसा या फॉर्म्युल्याला जर आपण असा लिहिला, ओके, ए डॅश इन्क्रीज्ड लेंथ ए डॅश इज इक्वल टू ए इंटू 1 प्लस 2 अल्फा इज रिप्लेस्ड बाय वन मोर कॉन्स्टंट नेम्ड बीटा, देन बीटा डेल्टा टी. ओके, तर ए डॅश इज इक्वल टू ए इंटू 1 plus beta delta t, and this beta is called as coefficient of, okay, aerial or surface, coefficient of surface thermal expansion, coefficient of surface or area expansion. तर एरिया एक्सपान्शनचा हा कोइफिशियंट बीटा. अरे कळतं? काही कन्फ्युजन नाहीये. बोला. ओके, तर हा बीटा, आणि हा बीटा कसा दिला जातो? दिस बीटा इज नथिंग बट अल्फा 1 प्लस अल्फा 2 फॉर एनी आयसोट्रॉपिक मटेरियल्स. तर एनी आयसोट्रॉपिक साठी काय असेल? अल्फा 1 प्लस अल्फा 2. तर आयसोट्रॉपिक मटेरियल साठी काय असेल? 2 अल्फा फॉर आइसोट्रोपिक मटेरियल. ओके, अरे समजला फॉर्म्युला? फॉर्म्युला फॉर थर्मल एरियल थर्मल कोएफिशिएंट एक्सपान्शन. फॉर्म्युला फॉर इन्क्रीज्ड एरिया आफ्टर इन्क्रीज इन लेंथ. ओके, तर चला हे 2 डायमेन्शनल मध्ये असं घडतं आणि इथून एक बीटा म्हणजेच कोएफिशिएंट ऑफ एरियल थर्मल एक्सपान्शन नावाचा पॅरामीटर आपल्याला मिळाला. आता आपण 3D कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन कडे जाऊयात आणि 3D एक्सपान्शन शिकूया. कारण युनिव्हर्स मधल्या मोस्ट ऑफ द बॉडी ह्या 3D ओके एक्सपांड होतात. जर सपोज आपण एक क्यूब कन्सिडर केला, ओके, तर हा एक मेटल क्यूब आहे. ओके, तर हा एक मेटल क्युबॉइड आहे आणि ह्याचे हे 3 डायमेन्शन्स आहेत. ह्याची ओके ही लेंथ L1 आहे, ही लेंथ L2 आहे, तर ही लेंथ L3 आहे. एक्स डायरेक्शन मधली एक लेंथ, वाय मधली एक लेंथ आणि झेड डायरेक्शन मधली एक लेंथ. ओके, आणि ही कधी आहे? तर ओरिजिनल टेम्परेचर T1 ला. आता जर टेम्परेचर वाढवला तर काय होत असेल? सपोज ओके टेम्परेचर वाढवल्यानंतर हा ओके स्क्वेअर असा होत असेल, हा स्क्वेअर ओके असा होत असेल. अरे लक्षात येतं? आणि ह्या लेंथ अशा वाढत असतील तर आता हा नवीन लेंथ, ही नवीन लेंथ
आणि ही नवीन लेंथ होत असेल. L1 डॅश, L2 डॅश आणि L3 डॅश आर द न्यू लेंथ. तर आता ओके एक्सपान्शन कसा दिला जाईल, तर ओरिजिनल व्हॉल्यूम ओके V इज इक्वल टू काय असेल, L1 इंटू L2 इंटू L3 म्हणजेच काय, ओरिजिनल व्हॉल्यूम असेल L1 L2 L3. अरे कळतं, तर L1 L2 L3 हा ओरिजिनल व्हॉल्यूम असेल. समजतंय, काही कन्फ्युजन नाहीये. ओके तर ओके इन्क्रीज्ड व्हॉल्यूम आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके टेम्परेचर T2 ओके हे टेम्परेचर T1 पेक्षा जर मोठा असेल तर टेम्परेचर T2 मायनस टेम्परेचर T1 आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, डेल्टा टी. ओके सो दिस डेल्टा टी इज T2 मायनस T1. जर टेम्परेचर कमी केला तर हा T1 मायनस T2 असेल. ओके तर ॲट इन्क्रीज्ड टेम्परेचर काय होईल, तर L1 ओके लेंथ सपोज L1 डॅश झालेली असेल तर इन्क्रीज्ड लेंथ L1 डॅश is given as L1 into 1 plus alpha delta t. आपण केस कन्सिडर करतोय की सगळ्या डायरेक्शन्स मधले ओके कोइफिशियंट ऑफ लिनियर थर्मल एक्सपान्शन हे सेम आहेत. अल्फा 1, अल्फा 2, अल्फा 3 आर सेम इक्वल टू अल्फा, म्हणजेच हा मटेरियल आयसोट्रोपिक आहे. तर लेंथ L1 अशी दिली जाईल, लेंथ L2 डॅश is the increased length L2 ही 1 plus alpha delta t अशी दिली जाईल. आणि ही L3 डॅश ही लेंथ L3 into 1 plus alpha delta t अशी दिली जाईल. आणि न्यू व्हॉल्यूम V ओके V डॅश हा कसा असेल, मग न्यू व्हॉल्यूम V डॅश इज इक्वल टू ओके तर ह्या तीन लेंथचा प्रोडक्ट असेल L1 याच्यातला L2 इथं घेतला, याच्यातला L3 इथं घेतला आणि ह्या तिघांनाही मल्टिप्लिकेशन मध्ये आपण जर याचा क्यूब केला तर काही हरकत नाही. सगळ्यांना समजतं. ओके मग हे L1 L2 L3 ला काय म्हणाल तुम्ही, तर ओरिजिनल व्हॉल्यूम आणि मग ह्याचा क्यूब काय होईल, 1 चा क्यूब 1 ओके पुढे याचा क्यूब कराल. आपण स्क्वेअर जर एवढा छोटा असतो म्हणून इग्नोर केला तर ऑब्विसली हा क्यूब तर आणखी छोटा असेल. आणि इथं एक्सपान्शन मध्ये हा पॉलिनॉमियल जेव्हा एक्सपांड करता तेव्हा इथं काय येईल, 3 अल्फा डेल्टा टी ओके प्लस पुढे आणखी दोन टर्म्स येतील, एक स्क्वेअरची येईल एक क्यूबची येईल. तर आपण त्या स्क्वेअर आणि क्यूबच्या टर्म्स सतत इग्नोर करतोय का, तर जर अल्फा एवढा छोटा आहे तर अल्फा स्क्वेअर खूप खूप छोटा असेल आणि अल्फा क्यूब तर आणखी खूप छोटा असेल. सो वी इफ आर निग्लेक्टिंग दिस टू टर्म्स ऑफ स्क्वेअर अँड क्यूब देन दिस इक्वेशन कम्स लाईक दिस. अरे कळतंय, समजतंय. ओके अरे समजलं, तर हा 3 अल्फा म्हणजे काय, ओके तर 3 अल्फा इज अल्फा 1 प्लस अल्फा 2 प्लस अल्फा 3 फॉर एनी आयसोट्रॉपिक मटेरियल. जर तो एनी आयसोट्रॉपिक असेल तर या सगळ्या डायरेक्शन्स मधले अल्फा डिफरंट असतील. आता हे 3 अल्फा जर एका सिंगल टर्म न रिप्लेस केले ओके आणि त्या टर्मला आपण गॅमा म्हटलं ओके तर गॅमा डेल्टा टी. तर हा गॅमा काय होईल, तर गॅमा दिस गॅमा इज कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूमेट्रिक थर्मल एक्सपान्शन. दिस गॅमा इज कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम थर्मल एक्सपान्शन. अरे समजतं ओके. सो गॅमा इज कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम थर्मल एक्सपान्शन. अरे काही कन्फ्युजन नाहीये, समजतंय सगळ्यांना. ओके तर कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम थर्मल एक्सपान्शन इज गॅमा.
and this gamma is hence given as alpha 1 plus alpha 2 plus alpha 3 for any isotropic materials, ओके, जे सगळ्या डायरेक्शन्स मध्ये डिफरंट एक्सपांड होतात आणि दिस गॅमा इज इक्वल टू 3 अल्फा फॉर आयसोट्रॉपिक मटेरियल्स. ओके, तर इन जनरल आतापर्यंत विचारलेले सगळे क्वेश्चन्स हे आयसोट्रॉपिक मटेरियल्स वरच विचारले जातात. मोस्ट ऑफ द मटेरियल्स वी डील विथ आर आयसोट्रॉपिक इन नेचर. ओके, पण के जर काही असतील तसे मटेरियल्स तर या अल्फा 1 प्लस अल्फा 2 प्लस अल्फा 3 इक्वल टू गॅमा फॉर्म्युल्याचा वापर करायला हरकत नाहीये. तर कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन कळलाय आणि इन्क्रीज द व्हॉल्यूम व्ही डॅश. ओके, कसा कॅल्क्युलेट करायचा कळलं. तर आपण टॉपिक थर्मल एक्सपान्शन शिकतोय आणि ऑब्व्हियसली थर्मल एक्सपान्शन मध्ये आपण कन्सिडर करतोय की बॉडीज एक्सपांड होतात. का तर वी आर हिटिंग मटेरियल्स, वी आर इन्क्रीजिंग टेम्परेचर ऑफ द बॉडीज. पण जर उलट घडलं तर हेच सगळे फॉर्म्युले काय होतील, तर लिनियर ही लेंथ L1 ही इन्क्रीज्ड लेंथ ही ओरिजिनल लेंथ पेक्षा कमी असेल. ओके, हे कधी, ओके, व्हेन, ओके, टेम्परेचर इज रिड्यूस्ड, हीट इज रिलीव्ड. टेम्परेचर जेव्हा रिड्यूस केलं जाईल, टेम्परेचर इफ इज रिड्यूस्ड. ओके, तर रिझल्ट काय असेल, कॉन्ट्रॅक्शन. रिझल्ट काय असेल, कॉन्ट्रॅक्शन. तर L1 इज इक्वल टू L इंटू 1 मायनस अल्फा डेल्टा टी. L2 इज इक्वल टू L इंटू, ओके, 1 मायनस काय होईल, अल्फा डेल्टा टी. ओके, सॉरी, ओके, हे कशात दाखवतोय, एरिया लेंथ झाली तर एरिया. ओके, एरियाच्या बाबतीत काय घडेल, तर न्यू एरिया ए डॅश इज इक्वल टू ओरिजिनल एरिया ए 1 मायनस 2 अल्फा किंवा बीटा डेल्टा टी. ओके, तर हे व्हॉल्यूमच्या बाबतीत काय घडेल, तर न्यू व्हॉल्यूम व्ही डॅश इज इक्वल टू ओरिजिनल व्हॉल्यूम व्ही 1 मायनस गॅमा डेल्टा टी. अरे कळतं, लक्षात येतंय, काही कन्फ्युजन नाहीये, बोला. ओके, तर हे कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन, ओके, एरियल एक्सपान्शन आणि लिनियर एक्सपान्शन. ओके, तर अल्फा बीटा गॅमा 1D, कोइफिशियंट ऑफ 1D एक्सपान्शन, 1D थर्मल एक्सपान्शन, कोइफिशियंट ऑफ 2D थर्मल एक्सपान्शन अँड दिस इज कोइफिशियंट ऑफ 3D थर्मल एक्सपान्शन. हे समजायला हवाय, पुढे हे खूप वापरात येतो. ओके, तर सगळ्यांना या टर्म्स क्लिअर आहेत. अरे प्रत्येकाला हे समजलंय, तर चला काही न्यूमरिकल्स. ओके, तर घ्या एक स्टेटमेंट, अ मेटल रॉड, अ मेटल रॉड of length 80 centimeter, okay, 80 centimeter, okay, has coefficient of linear thermal expansion, has coefficient of linear thermal expansion, okay, 0.2 into 10 to the power minus 2 per degree Celsius. Okay, is heated from 20 degrees Celsius to
120 degrees Celsius. Okay, calculate increase the length, increased length, and okay, change in length, the change in length. Okay, प्रॉब्लेम वाचता येतोय? अरे हे रायटिंग वाचता येते, रिडेबल आहे. ओके, तर चला, इन्क्रीज्ड लेंथ म्हणजे L1 कॅल्क्युलेट करायचा, चेंज इन लेंथ म्हणजे डेल्टा L कॅल्क्युलेट करायचा. ओके, तर चला, ओके, दोन्हीही लेंथ एक कॅल्क्युलेट केली तर दुसरी ऑटोमॅटिक येईल, म्हणून L1 कॅल्क्युलेट करूया. ओके, तर L1 काय रे L1? तर L1 चा फॉर्म्युला L इंटू 1 प्लस अल्फा डेल्टा टी. तर चला, ओके, हा L1 कॅल्क्युलेट करायचा. मग L काय आहे बोला? ओके, तो ओरिजिनल लेंथ आहे 80 सेंटीमीटर. चला, न कन्व्हर्ट करता आपण सेंटीमीटर मध्ये ठेवूया, तर 80 सेंटीमीटर. 1 प्लस अल्फा काय आहे बोला? अल्फा इज 0.2 इंटू 10 to the power -2. ओके, तर अल्फा इज 0.2 इंटू 10 to the power -2. ओके, आणि हा मोठा ब्रॅकेट घ्या. ओके, इंटू डेल्टा टी. डेल्टा टी काय आहे? तर 120 मायनस 20. ओके, अरे कळतंय? तर चला, काय होईल हा? 80 इंटू 1 प्लस 0.2 इंटू 10 to the power -2 इंटू 100. अरे कळतं, लक्षात येतं? तर चला, हा 100 ला जर आपण काय कन्सिडर केला? 10 to the power 2 कन्सिडर केला, तर हा आणि हा कट होतील, आणि मग काय येईल? तर 80 इंटू 1.02. ओके, नाही सॉरी 1.2. ओके, आणि 80 न जर मल्टिप्लाय केलं तर काय येईल? हा 6. ओके, 8 तर 96. ओके, 0, आणि दिस वुड बी 96. तर न्यू लेंथ वुड बी 96 सेंटीमीटर्स. अरे कळलं? आता दुसरा बीट आहे चेंज इन लेंथ. हा चेंज इन लेंथ काय होईल? तर डेल्टा L इज इक्वल टू, एक तर L अल्फा डेल्टा टी न कॅल्क्युलेट करत बसावं. ओके, पण याला वेळ लागेल, तर म्हणून काय? तर डेल्टा L इज इक्वल टू increased length minus original length. The increased length 96, original length 80, so 60 centimeter is the increase in length. अरे समजतंय? कळतं? काही कन्फ्युजन नाहीये? ओके, तर खूप सारे MCQs यावर सतत विचारले जातात. आपण मागच्या टॉपिक मध्ये पण, ओके, इलास्टिसिटी मध्ये पण या लिनियर कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शनचा विचार डिटेल मध्ये केला होता. ज्यांनी ते टॉपिक्स अटेंड केले आहेत त्यांना ह्या गोष्टी आरामात समजलेल्या असतील. ओके, तर चला, उद्या आणखी काही MCQs आणि पुढच्या बीट्स कडे जाऊयात. ओके, तर चलो, गुड डे. थांबायचं मग. तर काल आपण शिकलो ट्रिपल पॉइंट टेम्परेचर. तर हा ट्रिपल पॉइंट टेम्परेचर हा डिसाइडिंग फॅक्टर असतो. ओके, तर थर्मोमेट्रिक स्केल्स आर बेस्ड ऑन triple point temperatures, designed on triple point temperature. Okay, triple point, then freezing and boiling point. Freezing आणि boiling point पेक्षा त्या ट्रिपल पॉइंट वर केल्या जातात. का?
तर हे फ्रीजिंग आणि बॉइलिंग पॉइंट अंडर डिफरंट कंडिशन्स डिफरंट असू शकतात. ते दोन आहेत. कुठल्या तरी एका पॉइंटला रेफरन्स जर कन्सिडर केला आणि तो जर स्टँडर्ड रेफरन्स असेल तर ऑब्व्हियसली स्केल वेल डिझाइनड असते. मिस्टेक्स होण्याचे चान्सेस कमीत कमी असतात. म्हणून आपण ट्रिपल पॉइंट प्रेफर करतो दॅन फ्रीजिंग अँड बॉइलिंग टेम्परेचर. ओके, तर त्याच्यामुळं तुम्हाला सगळे एनसीईआरटी मधले मॅक्स क्वेश्चन्स हे ट्रिपल पॉइंट वर विचारलेले दिसतील. अरे समजतंय, लक्षात येतं. ओके, पुढे आज या टॉपिकचा सेकंड पार्ट आपण सुरू करूया, ज्याला म्हणतोय आपण थर्मल एक्सपान्शन. ज्याला म्हणतोय आपण थर्मल एक्सपान्शन. तर आपण जेन्युइन लाईफ मध्ये ऑब्झर्व करतोय की मोस्ट ऑफ द मॅटर्स, मोस्ट ऑफ द सॉलिड्स, मोस्ट ऑफ द लिक्विड्स ओके आर एक्सपांडेड व्हेन वी प्रोव्हाइड हीट टू दॅम. जेव्हा ह्या मॅटर्सना आपण हीट प्रोव्हाइड करतो तेव्हा मोस्ट ऑफ द मॅटर्स काय होतात, एक्सपांड होतात. ओके, मी सगळे म्हणत नाहीये, काही अपवाद आहेत. ओके, तर मोस्ट ऑफ द सॉलिड्स, मोस्ट ऑफ द मॅटर्स ओके एक्सपांड्स when we provide heat to them, when we provide heat to them, or when we heat them, when we provide heat to them, or when their temperature is increased, most of the matters expands. Okay, the most of the okay का सगळे नाही तर काही अपवाद आहेत, एक्सेप्शनल केसेस आहेत काही. काय आहेत एक्सेप्शन्स, तर रबर. ओके, तर ह्या रबर मध्ये काय होतं, हा कार्बनचा कोव्हॅलंट ओके नेचरचा मटेरियल आहे. तर इथं जेव्हा तुम्ही हीट वाढवता तेव्हा हे मधले कोव्हॅलंट बॉन्ड ते ब्रेक होतात आणि मग हे कार्बन कार्बन ऍटम्स एकमेकावर कोलाइड होतात, पडतात, कोलॅप्स होतात आणि काय होतं ओके हा कार्बन कार्बन ऍटम जर एकमेकावर पडले ओके तर ते एक्सपांड होण्याच्या ऐवजी त्यांच्यातले डिस्टन्सेस कमी होतात. ओके, म्हणून असं मी मोस्ट ऑफ द म्हणतोय, सगळ्याच मॅटरच्या बाबतीत नाही. तर रबर, प्लॅस्टिक असे काही मॅटर्स आहेत की जे कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात किंवा होतात जेव्हा टेम्परेचर वाढवतो किंवा जेव्हा त्यांना हीट देतो. पण बाकी मोस्ट ऑफ द मॅटर्स एक्सपांड व्हेन वी हीट दॅम. ओके, आणि त्यांचं एक्सपान्शन हे कसं असतं. ओके, जर सपोज आपण लेंथ कन्सिडर केली ओके ओरिजिनल लेंथ एखाद्या मॅटरची एल आहे. ओके, आणि सपोज हा एक वायर आहे ज्याची लेंथ ओरिजिनल लेंथ एल आहे. ओके, ऍट टेम्परेचर काहीतरी T1. ओके, ह्याला आपण ओरिजिनल टेम्परेचर किंवा इनिशियल टेम्परेचर म्हणूया. आणि जर सपोज हे टेम्परेचर आपण वाढवलंय आणि हे टेम्परेचर वाढवून आपण T2 केलं. ओके, आणि T2 टेम्परेचर केल्यानंतर ओके हिटिंग हे करण्यासाठी काय करावं लागतं, तर हिटिंग करावी लागतं, हीट प्रोव्हाइड करावी लागते. आणि मग ह्याची जर लेंथ L1 होत असेल ओके तर ह्या दोन लेंथ मधला डिफरन्स ओके फायनल लेंथ L1 मायनस ओरिजिनल लेंथ L इज कॉल्ड ॲज डेल्टा L. आणि हा डेल्टा L डिफरन्स ओके कोणत्या कोणत्या पॅरामीटरवर डिपेंड असतो, तर हा डेल्टा L ओके इज प्रपोर्शनल टू डेल्टा T. जेवढा टेम्परेचर तुम्ही वाढवाल तेवढा तो जास्त एक्सपांड होईल. ओके, अरे समजतंय, लक्षात येतंय, ऐकायला येते, क्लिअर, कुणालाच काही प्रॉब्लेम नाही ना रे.
तर हा डेल्टा टी जेवढा वाढवाल तेवढा हा एक्सपांड होतो. सॉलिड स्टेट अगदी लिक्विड स्टेट मध्ये कन्व्हर्ट होईपर्यंत एका टिपिकल डिस्टन्सेस पर्यंत हे एक्सपान्शन होत जातं आणि एका टिपिकल एक्सपान्शनला ओके एक लेयर एक मॉलिक्यूलचा लेयर दुसऱ्या मॉलिक्यूल पासून सेपरेट होतो. ओके आणि त्या स्टेटला आपण कन्व्हर्जन टू लिक्विडच स्टेट म्हणतो. ओके पण त्याच्या पूर्वीपर्यंत काय होतं तर या मॅटरच्या ऍटम मधले डिस्टन्सेस वाढायला लागतात. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सेस. ओके तर इंटर ॲटोमिक डिस्टन्सेस इंटरमॉलिक्युलर इंटर ॲटोमिक हे डिस्टन्सेस टेम्परेचरच्या प्रपोर्शन मध्ये वाढतात आणि म्हणून ओके यांचा जॉईंट इफेक्ट तो मॅटर एक्सपांड होतो. आता इंटर मॉलिक्युलर वाढतात की इंटर ॲटोमिक वाढतात याचा आपण एक योग्य इलॅबोरेशन करूयात. या दोन पैकी जास्त कोणते वाढतात. ओके कळतंय. तर त्वरित बेसिक साठी फक्त हे लक्षात ठेवा. आपण उद्या ह्याच्यावर एक खूप सारं अनालिसिस करणार आहोत. ओके तर डेल्टा टी वर हे डिपेंड असतं. ओके आता जर हा लेंथ ओरिजिनल लेंथ खूप मोठा असता एखादा मोठा वायर घेतला असता आणि तो अख्खा हिट केला असता तर ऑब्विसली तो जास्त ओके लेंग्थियर झाला असता. त्याची लेंथ जास्त वाढली असती. छोटा जर वायर असेल तर त्याची लेंथ कमी वाढेल. ओके म्हणून तुम्ही असंही म्हणू शकता की डेल्टा एल इज प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ वायर. मोर द लेंथ मोर विल एक्सपांड. लेस द लेंथ लेस विल एक्सपांड. अरे समजतं लक्षात येतंय काही कन्फ्युजन नाहीये. बोला. या दोन इक्वेशनचं जर कॉम्बिनेशन केलं तर तुम्हाला एक टिपिकल इक्वेशन मिळेल. तर डेल्टा एल इज प्रपोर्शनल टू एल डेल्टा टी आणि मग आपण म्हणू शकू डेल्टा एल हा प्रपोर्शनिटी साइन काढून टाकला तर इथे एक प्रपोर्शनिटी कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करावा लागतो आणि त्या प्रपोर्शनिटी कॉन्स्टंटला आपण अल्फा म्हणतो. तर या ओके प्रपोर्शनिटी कॉन्स्टंट आणि अल्फा मध्ये गल्लत करू नका. हा प्रपोर्शनिटी कॉन्स्टंट आहे. अरे लक्षात येतं हा प्रपोर्शनिटी कॉन्स्टंट आहे अल्फा. ओके आणि ह्या प्रपोर्शनिटी कॉन्स्टंटला आपण म्हणतो ओके इथे लिनियर म्हणजे ओके 1D डायमेन्शन्स. ओके वन डायमेन्शनल डायमेन्शन्स इन्क्रीज किंवा डिक्रीज होत होते म्हणून ह्याला आपण काय म्हणूयात. ओके तर धिस इज कोइफिशियंट ऑफ लिनियर थर्मल एक्सपान्शन. कोइफिशियंट ऑफ लिनियर थर्मल एक्सपान्शन. तर लिनियर थर्मल एक्सपान्शनचा कोइफिशियंट म्हणतात याला. ओके आणि याचं युनिट काय येईल. ओके तर हा एल इकडे गेला तर डेल्टा एल हे मीटर आणि मीटर कॅन्सल होतील आणि पर ओके फक्त डेल्टा टी राहील ते पण पर मध्ये राहील. म्हणजेच काय रे तर पर डिग्री सेल्सिअस हे ह्याचं युनिट असेल किंवा सेल्सिअस इनवर्स हे या कोइफिशियंट ऑफ लिनियर थर्मल एक्सपान्शनचं युनिट असेल. आणि ही मॅटरची ओके प्रॉपर्टी आहे. ओके प्रत्येक मॅटरला त्याचा असा एक कोइफिशियंट ऑफ लिनियर थर्मल एक्सपान्शन असतो. अरे समजतंय लक्षात येतं. आणि त्याची रेंज ही 10 to the power -3 to 10 to the power -5 पर डिग्री सेल्सिअस एवढी असते. अरे कळतंय. ओके एनसीईआरटी बुक मध्ये या रेंजचा एक टेबल दिलाय. ओके तर तो टेबल एकदा ओव्हरलुक करा एकदा पहा. ओके अरे कळतंय समजलं. हा लिनियर कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन आणि थर्मल एक्सपान्शनची कन्सेप्ट. जेव्हा एखाद्या मॅटरचं टेम्परेचर आपण वाढवतो तेव्हा त्यांच्यामधले इंटर ॲटोमिक डिस्टन्सेस वाढतात आणि त्या इंटर ॲटोमिक डिस्टन्सेस मुळे ओके काय होतं लिनियर एक्सपान्शन ऑब्झर्व करतो जर ते वन डायमेन्शनल मॅटर असतील तर. ओके आणि
ती चेंज इन लेंथ या फॉर्म्युल्यानं कॅल्क्युलेट करता येते. आता जर हे टेम्परेचर वाढवल्यानंतर असं घडत असेल, जर आपण टेम्परेचर कमी केलं, सपोज दिस T2 टेम्परेचर इज लेस दॅन T1, तर इथं आपण हीट इज रिड्यूस्ड, हीट इज रिमूव्ड फ्रॉम द मॅटर म्हणून. ओके, मग या जास्त टेम्परेचरला जर तो याला असेल तर कमी टेम्परेचरला त्याचं काय होईल, कॉन्ट्रॅक्शन होईल. इथं जसं एक्सपान्शन झालं होतं टेम्परेचर वाढवल्यामुळं, त्याचा व्हाईस वर्सा इफेक्ट, ओके, त्याचा अपोजिट फिनॉमिना इथं ऑब्झर्व होईल. अरे समजतं, लक्षात येतंय, काही कन्फ्युजन नाही. ओके, तर विथ इन्क्रीज इन टेम्परेचर मोस्ट ऑफ द मॅटर एक्सपांड्स and vice versa. With decrease in temperature they gets contracted. समजतंय? परत रिस्पॉन्ड नाही करत कोण, असं नाही व्हायला हवंय. चला, तर हा एक्सपान्शन, लिनियर थर्मल एक्सपान्शन. आता हे एक्सपान्शन 3 प्रकारचे असतात का, तर युनिव्हर्स मध्ये मॅटर्स हे 3 प्रकारचे असतात. ओके, युनिव्हर्स मध्ये मॅटर्स हे 1 डायमेन्शनल असू शकतात. ओके, टाइप्स ऑफ एक्सपान्शन, टाइप्स ऑफ एक्सपान्शन. ओके, तर पहिला टाइप के लिनियर, के थर्मल एक्सपान्शन. आता हा लिनियर थर्मल एक्सपान्शन लाच आपण काय म्हणूया, ओके, एकच डायमेन्शन असतं याच्यात, तर 1 डायमेन्शनल एक्सपान्शन. ओके, हे 1D एक्सपान्शन असेल. ओके, तर हे कोणत्या काय ह्याचे एक्झाम्पल्स असतील, तर ह्याचे एक्झाम्पल्स असतील वायर्स. ओके, हे 1 डायमेन्शनल आहेत. ओके, पुढे वायर्स नंतर रोप्स. ओके, थ्रेड्स, स्ट्रिंग्स. ओके, तर हे सगळे 1 डायमेन्शनल मटेरियल्स आहेत. तर हे कसे एक्सपांड होतील, यांच्या फक्त लेंथ एक्सपांड होतील. अरे समजतं, तर 2 डायमेन्शनल मध्ये, ओके, आपण काय म्हणू, सरफेस किंवा एरिया. ओके, थर्मल एक्सपान्शन. तर इथं एरियामध्ये 2 लेंथ मिळून एरिया होतो, तर त्या दोन्ही लेंथ इन्क्रीज होतात. ओके, तर इथं काय 2D थर्मल एक्सपान्शन होतं. अरे लक्षात येतं, तर इथं 2D थर्मल एक्सपान्शन. समजतंय, काही कन्फ्युजन नाही ना. 2D थर्मल एक्सपान्शन, 2D 2 लेंथ. ओके, तर ह्याचे एक्झाम्पल्स काय असू शकतात बोला, तर ह्याचे एक्झाम्पल्स असतात मेटल अँड नॉन मेटल, मेटल अँड नॉन मेटल शीट्स. ओके, तर मेटलच्या आणि नॉन मेटलच्या शीट्स या कशा एक्सपांड होतील, तर एरियली किंवा सरफेस एक्सपान्शन होतील. आता इथं काय असेल, कोणत्याही लेंथ जर कन्सिडर केल्या, सपोज ही एक शीट कन्सिडर करताय, तर इथं एक लेंथ असेल L1 जिला तुम्ही विड्थ म्हणता, तर ही L2 जिला तुम्ही लेंथ म्हणता, हे दुसरं डायमेन्शन असेल. तर ह्या दोन्ही लेंथ्स मध्ये, ओके, एक्सपान्शन ऑब्झर्व होईल. अरे समजतं, लक्षात येतंय. ओके, तर सरफेस. तिसरा, युनिव्हर्स मध्ये मोस्ट ऑफ द मॅटर्स हे कसे असतात, 3 डायमेन्शनल असतात. तर तिथं काय होईल, तर व्हॉल्यूम, ओके, व्हॉल्यूमेट्रिक थर्मल एक्सपान्शन ऑब्झर्व होईल. व्हॉल्यूमेट्रिक थर्मल एक्सपान्शन, यालाच आपण काय म्हणू, 3D थर्मल एक्सपान्शन. ओके, तर 3D थर्मल एक्सपान्शन याचे काय एक्झाम्पल्स देता येतील, तर ऑब्विसली ह्याचे एक्झाम्पल्स 3D बॉडीज असतील. ओके, थिक रॉड. ओके, नंतर
ओके, स्फिअर्स, मेटल स्फिअर्स. पुढे क्यूब्स, मेटल क्युबॉइड्स, मेटल क्यूब्स, प्रिझम्स. ओके, मेटल क्यूब्स, प्रिझम्स. तर असे मॅटर्स. ओके, आता हा काय आहे? ओके, तर एक रेक्टँगल आहे किंवा एक स्क्वेअर आहे आणि ह्या स्क्वेअरचा ओके तुम्ही इथं एक क्युबॉइड बनवला आहे, स्क्वेअर क्युबॉइड. तर ह्या स्क्वेअर क्युबॉइड मध्ये तुम्हाला तीन लेंथ दिसतील. ओके, ही या लेंथला हाईट म्हणता, या लेंथला ब्रीड म्हणता. ओके, तर या लेंथला लेंथ म्हणता. ओके, तर हाईट, ब्रीड आणि विड्थ किंवा लेंथ. ओके, असे 3 डायमेन्शन्स असतात आणि जेव्हा तुम्ही टेम्परेचर वाढवता तेव्हा हे तिन्ही डायमेन्शन्स एक्सपांड होतात किंवा जेव्हा तुम्ही टेम्परेचर कमी करता तेव्हा हे तिन्ही डायमेन्शन्स डिक्रीज होतात. अरे लक्षात येतं? समजतंय? काही कन्फ्युजन नाहीये? तर एक्सपान्शनचे हे तिन्ही टाइप्स कळलेत? ओके, लिहून झालेत? तर चलो आता याचं डिटेलिंग करूया. तर युनिव्हर्स मध्ये 2 प्रकारचे मॅटर्स असतात जे सगळ्या डायमेन्शन्स मध्ये सारखे एक्सपांड होतात, तर काही मॅटर्स हे प्रत्येक डायरेक्शन मध्ये डिफरंट एक्सपान्शन दाखवतात. ओके, दी मटेरियल्स. ओके, तर 2 प्रकारचे मटेरियल्स असतात, टाइप्स ऑफ मटेरियल्स. ओके, एकाला म्हणतो आपण टाइप्स ऑफ एक्सपान्शन ऑफ मटेरियल्स, एक्सपान्शन इन मटेरियल्स. तर काही मटेरियल्स ओके सगळ्याच डायरेक्शन मध्ये सिमिलर एक्सपान्शन दाखवतात, तर त्याला आपण आयसोट्रोपिक मटेरियल्स म्हणतो. ओके, आयसोट्रोपिक मटेरियल्स and isotropic expansion. Isotropic expansion. ओके, तर हे काय एक्सपान्शन आहे? ओके, तर अशा मटेरियल्स मध्ये तिन्ही डायरेक्शन मध्ये ओके सिमिलर एक्सपान्शन होतं. ओके, इफ मटेरियल्स expands ओके uniformly okay in all directions म्हणजेच काय रे, जर त्याचा अल्फा एक्स हा अल्फा वाय आणि अल्फा झेड एवढा असेल तर तिन्ही डायरेक्शन मध्ये होणारे एक्सपान्शन हे सारखं असेल, तर अशा मटेरियल्सला आपण काय म्हणतो? आयसोट्रोपिक मटेरियल्स. ओके, समजतंय? तिन्ही डायरेक्शन मध्ये जर ते सिमिलर वेनं, सिमिलर रेटनं एक्सपांड किंवा कॉन्ट्रॅक्ट होत असतील तर तशा मटेरियल्सला काय म्हणता? आयसोट्रॉपिक मटेरियल. आणि जे मटेरियल्स प्रत्येक डायरेक्शन मध्ये वेगळे ओके वेगळ्या पद्धतीनं काय होतात? एक्सपांड होतात, एनिआयसोट्रॉपिक मटेरियल्स किंवा एनिआयसोट्रॉपिक एक्सपान्शन. तर इथं काय होतं? तर these materials expands okay different in each direction. प्रत्येक डायरेक्शन मध्ये ते ओके डिफरंटली इन ईच डायरेक्शन, प्रत्येक लेंथला ते डिफरंट एक्सपान्शन दाखवतात. ओके, तर हा अल्फा एक्स शुड नॉट बी इक्वल टू अल्फा वाय, शुड नॉट बी इक्वल टू अल्फा झेड. ओके, अल्फा एक्स शुड नॉट बी इक्वल टू अल्फा वाय, शुड नॉट बी इक्वल टू अल्फा झेड. तिन्ही डायरेक्शन मधले एक्सपान्शन हे वेगळे असतात. कुठे जास्त एक्सपांड होतात ते मटेरियल्स एका डायरेक्शन मध्ये
तर एकात कमी होतात तर दुसऱ्यात आणखी जास्त होतात. लक्षात येतं? ओके. तर या एक्सपान्शनला, अशा मटेरियल्सला आपण ॲनिआयसोट्रॉपिक एक्सपान्शन किंवा अशा मटेरियल्सला आपण ॲनिआयसोट्रॉपिक मटेरियल्स म्हणतो. ओके. अरे समजतं? लक्षात येतं आयसोट्रॉपिक कशाला म्हणतात आणि ॲनिआयसोट्रॉपिक एक्सपान्शन कशाला म्हणतात? आयसोट्रॉपिक मटेरियल्स म्हणजे कोणते मटेरियल्स आणि ॲनिआयसोट्रॉपिक मटेरियल्स म्हणजे कोणते मटेरियल्स जे सगळ्या डायरेक्शन्स मध्ये सेम एक्सपांड होतात त्यांना आपण आयसोट्रॉपिक म्हणतो. तर जे प्रत्येक डायरेक्शन मध्ये डिफरंट एक्सपान्शन दाखवतात तशा मटेरियल्सला आपण ॲनिआयसोट्रॉपिक मटेरियल्स म्हणतो. समजलं सगळ्यांना? ओके. तर आता परत एकदा आपण लिनियर एक्सपान्शन कडे येऊया. ओके. तर हाऊ टू कॅल्क्युलेट डेरिवेशन. ओके. डेरिवेशन टू कॅल्क्युलेट changed length of 1D बॉडी. कसली बॉडी आहे? 1 डायमेन्शनल बॉडी. ओके. आफ्टर चेंज इन टेम्परेचर. आफ्टर चेंज इन टेम्परेचर चेंज केल्यानंतर बॉडीच्या प्रॉपर्टीज मध्ये टेम्परेचर चेंज केल्यानंतर बॉडीच्या डायमेन्शन्स मध्ये जे व्हेरिएशन्स येतात ते व्हेरिएशन्स कॅल्क्युलेट करण्यासाठीची पद्धत किंवा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे आपल्याला. तर सपोज original length of a body is L. Okay, so L is the original length. L is original length of material. Okay, suppose आपण टेम्परेचर वाढवतोय. ओके. टेम्परेचर वाढवल्यानंतर इनिशियल टेम्परेचर हे T1 असेल आणि फायनल टेम्परेचर हे T2 आहे. तर या दोघातला डिफरन्स डेल्टा टी इज इक्वल टू काय येईल? T2 मायनस T1 येईल. ओके. अरे समजतंय? तर L1 ही काय असेल? टेम्परेचर वाढवल्यानंतर येणारी ही इन्क्रीज्ड लेंथ असेल. ओके. L1 ही चेंज्ड लेंथ असेल. चेंज्ड लेंथ म्हणजे इन्क्रीज्ड लेंथ. जसं हे टेम्परेचर वाढवल्यानंतर असं होतं तर ह्याच्या उलट टेम्परेचर कमी केल्यानंतर ही L1 लेंथ कमी होईल. ओके. तर आत्ताच आपण बघितलं होतं की हा डेल्टा एल कसा दिला जातो? डेल्टा एल म्हणजे काय? चेंज इन टेम्परेचर. ओके. सॉरी, चेंज इन लेंथ. ओके. फायनल लेंथ मायनस ओरिजिनल लेंथ. तर डेल्टा एल इज इक्वल टू एल अल्फा डेल्टा टी. मी हे डायरेक्ट लिहितोय. आत्ताच आपण डिराईव्ह केलं होतं एक्सप्रेशन. डायरेक्ट लिहिलं तर काही ऑब्जेक्शन नाही ना? अरे सगळ्यांना समजतंय? ओके. पुढे आता हा डेल्टा एल म्हणजे काय रे? तर डेल्टा एल इज द डिफरन्स बिटवीन ओरिजिनल लेंथ अँड फायनल लेंथ अँड ओरिजिनल लेंथ. सो इज इक्वल टू एल अल्फा डेल्टा टी. सो L1 is equal to L. हा L इकडे गेला तर L प्लस L अल्फा डेल्टा टी. ओके. जर इथून हा L कॉमन काढला तर इथं काय येईल रे? तर 1 अल्फा डेल्टा टी. and this is the formula to calculate increase in length. ओके. अरे समजतं? तर इन्क्रीज इन लेंथ कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्म्युला पुढचे 2 वर्ष हा फॉर्म्युला सतत वारंवार प्रत्येक टॉपिक मध्ये वेगवेगळ्या टॉपिक्स मध्ये वापरावा लागणार आहे. ओके. तर इन्क्रीज्ड लेंथ कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्म्युला समजतोय? जर समजा इथं काय केलं
टेम्परेचर वाढवण्याच्या ऐवजी टेम्परेचर कमी केलं, या मटेरियल्स मधली हीट रिमूव्ह केली. ओके, तर काय होईल? तर ऑब्व्हियसली काय होईल? टेम्परेचर कमी केल्यानंतर कॉन्ट्रॅक्शन होईल आणि येणारी लेंथ. ओके, तर हा डेल्टा टी काय असेल? तर डेल्टा टी असेल इथं T1 मायनस T2. ओके, तर डेल्टा टी इज T1 मायनस T2 इज इक्वल टू डेल्टा टी. आणि ह्या डेल्टा टी ला ओके प्रपोर्शनेट लेंथ, प्रपोर्शनेट डिक्रीज येईल. अरे समजतं? लक्षात येतंय? काही कन्फ्युजन नाही ना? ओके, आणि मग हा फॉर्म्युला काय होईल? ओके, तर इथं कॉन्ट्रॅक्शन येईल. हा एल ला एल, तर इथं प्लसच्या ठिकाणी काय होईल? मायनस येईल. ओके, आणि मग ह्या दोन इक्वेशनचं कॉम्बिनेशन करून टेम्परेचर इन्क्रीज झाला तर ओके लेंथ वाढेल, टेम्परेचर डिक्रीज झाला तर लेंथ कमी होईल. सो चेंज्ड लेंथ L1 can be given as L into 1 plus or minus alpha delta T. अरे समजतं? लक्षात येतं? where alpha is coefficient of thermal expansion and this is observed as a constant. म्हणजेच ही प्रॉपर्टी ऑफ एव्हरी मॅटर आहे. प्रत्येक मॅटरला एक टिपिकल अल्फा असतो. ज्या मॅटरचा हा अल्फा जास्त, तो मॅटर जास्त एक्सपांड होईल. ज्याचा अल्फा कमी, तो कमी एक्सपांड होईल. आणि हा अल्फा मॅटरची प्रॉपर्टी आहे हे प्रूव्ह होईल. अरे लक्षात येतं? ओके, हा फॉर्म्युला लक्षात राहील? बोला. ओके, तर सगळ्यांना समजतंय? ओके, तर एक स्क्रीनशॉट घ्या पटकन. ओके, मी बाजूला जातोय. चला लवकर एक स्क्रीनशॉट की आपण पुढच्या केसेस कडे जाऊया. समजलं हे? चलो, तर लिनियर थर्मल एक्सपान्शन. आता जर एखादा शीट घेतला, मेटल शीट. ओके, आपण आता मेटल शीट घेऊया आणि 2D और सरफेस एक्सपांशन कडे जाऊया. 2D और सरफेस एक्सपांशन. अरे कळतंय? 2D और सरफेस एक्सपांशन. आता ह्या 2D किंवा सरफेस एक्सपांशन एक्सप्लेन करण्यासाठी आपण एक शीट कन्सिडर करूया. सपोज this is a metal sheet. Okay, this dimensions are L1. width ह्याची L1 आहे, तर याची लेंथ L2 आहे. ओके, आणि याचा इनिशियल टेम्परेचर T1 होता. ओके, तर फायनल टेम्परेचर हा T2 केला आफ्टर हिटिंग. ओके, हा आहे आफ्टर हिटिंग आणि हा आहे बिफोर हिटिंग. ओके, तर बिफोर हिटिंग टेम्परेचर T1 होता, तर आफ्टर हिटिंग टेम्परेचर T2 झाला. ओके, तर सपोज एक्सपान्शन कसं होत असावं? तर ही लेंथ L1 लेंथ, L2 लेंथ एवढी वाढत असावी. ओके, L2 लेंथ एवढी वाढत असावी, तर ही L1 लेंथ एवढी वाढत असावी आणि हा नवीन एरिया होत असावा. तर हा एवढा एरिया म्हणजे इन्क्रीज्ड एरिया आहे. अरे लक्षात येतं? तर L1 लेंथ मध्ये होणारी इन्क्रीमेंट ही आहे, तर L2 मध्ये होणारी ही आहे. एकाच डायरेक्शन मध्ये दाखवली म्हणजे एकाच बाजूला होते असं कन्सिडर करू नका. ओके, सगळ्या बाजूला हे इक्वल एक्सपान्शन होतं. ओके, अंडरस्टँडिंग साठी मी एका बाजूला लिहिलं आहे. अरे समजतंय ना? एकाच बाजूला होतं म्हणजे इकडे एक्सपान्शन होत नाही, याच बाजूला होतं असं कन्सिडर करू नका. ओके, तर एक्सपान्शन सगळ्याच बाजूनी सारखं होतं. अरे कळतंय ना? ओके, मग सगळ्या बाजूला एक्सपांड झालेली बॉडी काढण्याची गरज नाही ना? वास्तवात घडतं कसं? ओके, तर हा छोटा एरिया अगोदरचा असा होता, तर नवीन फॉर्म झालेला एरिया हा सगळ्याच बाजूनी वाढलेला असेल आणि तो सपोज असा असेल. वास्तवात ही फिगर खरी आहे. ओके, समजतंय? आणि हा आहे इन्क्रीज्ड एरिया. ओके, लक्षात येतं? ओके,
तर असा दाखवलाय. ओके, याचा अर्थ तो ओके तसाच असतो असं नाही, सगळ्याच बाजूला एक्सपान्शन होतं आणि हा एरिया असा होतो. तर चला, तर आपण आत्ताच फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. ओके, न्यू L1. आता न्यू L1 ला काय म्हणूयात आपण? ओके, तर इन्क्रीज्ड लेंथ L, इन्क्रीज्ड ओके लेंथ L1 इज इक्वल टू L1 डॅश. हिला आपण L1 डॅश म्हणू. ती कधी इन्क्रीज होतील? ॲट टेम्परेचर T2, टेम्परेचर वाढवल्यानंतर. तर इन्क्रीज्ड लेंथ L2. ओके, हा L2 डॅश होईल. ओके, तर ॲट टेम्परेचर T2. मग हा L1 डॅश कसा दिला जाईल? तर L1 डॅश मागच्या फॉर्म्युल्यानुसार ओके कॅल्क्युलेट केला जाईल. ओके, तर L1 ओके इंटू 1 प्लस अल्फा 1 डेल्टा टी. हा अल्फा 1 का? तर वन डायरेक्शन मध्ये कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन, लिनियर कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन काय आहे? अल्फा 1. ओके, तर अल्फा 1 इज लिनियर thermal coefficient of expansion in x direction. काय हा y डायरेक्शन होता, इन y डायरेक्शन. ओके, अरे हा व्हर्टिकल डायरेक्शन मधला कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन आहे. तर हा L2 काय होईल? ओके, L2 डॅश इज इक्वल टू L2 इंटू 1 प्लस अल्फा 2 डेल्टा टी. ओके, आणि हा अल्फा 2 काय आहे? लिनियर थर्मल कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन, लिनियर थर्मल कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन. ओके, इन कोणत्या डायरेक्शन मध्ये? तर एक्स डायरेक्शन मध्ये, इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. ओके, अरे समजतं, लक्षात येत आहे, काही कन्फ्युजन नाहीये, बोला. ओके, जर आता एरिया आहे तर ओरिजिनल एरिया काय असतो रे? तर ओरिजिनल एरिया ए इज इक्वल टू ओके, हा एक रेक्टँगल आहे, तर हा रेक्टँगल काय असतो? L1 इंटू L2. अरे समजतं ना, काही कन्फ्युजन नाही ना? ओके, तर आता वाढलेला जर एरिया, इन्क्रीज्ड एरिया आपण ए डॅश कन्सिडर केला, तर तो काय होईल? इट शुड बी द प्रोडक्ट ऑफ इन्क्रीज्ड लेंथ L1 इंटू इन्क्रीज्ड लेंथ L2 डॅश, L1 डॅश इंटू L2 डॅश. आणि हा L1 डॅश काय आहे? तर L1 इंटू 1 प्लस अल्फा 1 डेल्टा टी. ओके, तर L2 डॅश काय आहे? तर L2 इंटू 1 प्लस अल्फा 2 डेल्टा टी. अरे समजतं. आणि जर हे मटेरियल आपण आयसोट्रॉपिक कन्सिडर केला, कसला मटेरियल कन्सिडर केला? आयसोट्रोपिक, आयसोट्रॉपिक मटेरियल कन्सिडर केला, तर काय असेल? तर सगळ्याच डायरेक्शन मध्ये होणारा ओके कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन सेम असेल. सो अल्फा 1 इज इक्वल टू अल्फा 2 इज इक्वल टू अल्फा असेल. ओके, आणि मग जर हे अल्फा सेम कन्सिडर केले तर इथं काय होईल? तर L1 इंटू हा L2 आणि 1 प्लस अल्फा डेल्टा टी, दोन्हीही ब्रॅकेट सेम आहेत आणि मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, म्हणून त्यांचा स्क्वेअर होईल.